गुड मॉर्निंग मित्रांनो, मी शुभम चव्हाण. ब्लॉग पार्ट 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. आता आम्ही निघालेलो आहे जंगल सफारीसाठी आणि आमची बॅड न्यूज अशी आहे की आम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये जाता येणार नाही आहे, कारण मोदीजी पण येत आहेत आणि त्यामुळे सगळं बंद ठेवलं त्यांनी. तर जे जे ओपन भेटेल तिथे आम्ही कवर करून घेऊ. तर चला निघूया. आता आम्ही पोहोचलेलो आहे. ॲक्च्युली सीन असं झाला की आम्ही बाईक घेऊन आलो होतो, तर तिथे बाईक अलाउड नाही आहे पुढे. तर तिथून आम्हाला बसनी जावं लागणार. त्यांची पर्सनल तिकडची बस आहे, ती करून जावी लागेल. आणि आपलं बाईक किंवा कार पर्सनल व्हेकल कोणतंच अलाउड नाही आहे. तर त्याआधी आम्ही आता विचार केला आम्ही नाश्ता करून घेतो. तर नाश्ता करायसाठी आम्ही आलेलो आहे. चला तुम्हाला दाखवतो काय नाश्ता आहे, खाऊया आणि मग जंगल सफारीसाठी जाऊया. नाश्ता आलेला आहे, हा बघा तुम्हाला दाखवतो. छोले भटुरे आणि पनीर पराठा. चला आता खातो आणि भेटतो तुम्हाला जंगल सफारीमध्ये. नाश्ता करून झालेला आहे. नाश्ता खूप स्वादिष्ट होता. आता आम्हाला बस नाही रिक्षा भेटले चांगले बऱ्यापैकी. ई रिक्षा तर आम्ही ई रिक्षा म्हणून आहे, तुम्हाला दाखवतो. तिथूनच तुम्हाला सफर दाखवतो तिथपर्यंत, स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत. फायनली पोचलेलो आहे. पण सीन असा आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी बंद असल्यामुळे सगळी पब्लिक इकडे आली आहे. तर काय बघायला भेटतं आणि काय नाही बघूया आता आपण. किती गर्दी आहे. आम्ही ऑनलाईनच बुकिंग केली होती याची, त्यामुळे आम्हाला भेटेल लगेच जायला. सिल्वर फॉक्स दिसत नाही. इथे आहे एशियन सिंह, अटलांटिक लायन. तो तिकडे झाडाच्या इथे झोपला आहे. इथे या झाडाच्या इथे दाखवतो. दिसला या झाडाच्या इथे आहे, एक त्या झाडाच्या इथे आहे. इथे बघा ब्लॅक पॅन्थर आहे. त्याच्याच बाजूला बघा चित्ता पण आहे.
बंगाल टायगर. आता त्याला शोधूया आपण कुठे आहे तो दिसतोय. इधर है बंगाल टायगर. हाँ झोपायचा टाइम झाला त्याचा. अर्धा तासानंतर एवढी लाईन लावून आम्हाला एक स्टॉपवर एक बस भेटले. म्हणजे आता पुढे अजून 2-3 स्टॉप असतील. ते बघून आता आम्ही पुढे चाललोय. बघ इतकी लाईन आहे. अजून पण लाईन आहे. त्यामुळे तुम्हाला दाखवतो. एवढी लाईन आहे. अर्धा तास लाईनीला लागतं. सही आहे. स्टॉप संपलेला आहे. आता आपण पोचलो आहे कुठे. हे काय रे इंडियन एव्हरी बर्ड्सचं आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो. इंडियन एव्हरी. हां नाही चल ना अंदर रहेगा ना. काय आहे व्हाईट पीफाउट. निकाला तर इसमें फोटो. सुनबिल सुनबिल. हो हो सही यार. मोबाइल देख रहा है. देख पण आहेत पण पोपट काय दिसत नाही. पक्षी संग्रहालय खूप छान होतं. असं वाटलं थोड्यासाठी आपण जंगलातच आलो आहे. चला आता पुढे बघूया. आपण बघितलं परत लाईन आहे. हे बघा एवढी लाईन आहे. परत आता त्या ह्याच्यात बसायचं आहे आणि जायचं आहे पुढच्या स्टॉपला. थोडी खुशी थोडी गम. चला. नारळ बघा किती पडलेत. एवढे नारळ पडलेत. कारण इथे शॉप आहे नारळ पाणीचं. हे बघा आता नारळ पाणी 2 घेतोय स्वप्नी. आणि पाण्याची बॉटल पण संपली आहे. तर आता जरा पाणी पिऊया नारळ पाणी मग लाईन लावूया. हे बघा किती लाईन आहे. लाईन खूप होती म्हणून आम्ही आता चालत चाललोय. कारण तिथे अक्षरशः मारामारी चालू झालेली. हे बघा हे चाललंय. आता चालत चालत चाललोय. स्वप्नील
चला चल चिकारा. हे बघा चालत जाण्याचा हा फायदा आहे. सगळं बघत बघत चाललोय. हे बघा इथे पण आहे हिमालयन गोरल. हिमालय प्रदेशाची हे हे बघा किती आहे. चालत जाण्याचा हा फायदा होतोय. डोक्यावर शिंग पण होते. हे वाईट काहीतरी आहेत नाव नाही माहिती. मस्त दिसतात वाईट वाईट. मग तेच बोलतोय. तेव्हा तो स्वप्नील व्हाईट वाला बघ तो शिंगवाला बघ झाडाच्या खाली मस्त आहेत. हे काय माहित नाही. व्हाईट व्हाईट आहेत. सफेद एकदम पांढरं शुभ्र व्हाईट डिअर. गदा गदा गाढव ये तुझीच वाट बघतोय. ये ह्या साईडला पण काळे हिरण आहेत. चितल म्हणून आहे. चितल हे बघा. सभी प्रवासियों से निवेदन है कृपया करके कूड़ा कूड़ेदान में डालें. व्हाईट फॉक्स आहेत. व्हाईट फॉक्स. अरे उधर के उधर ही घूम रहे वो लोग. इंडियन ओल्फ होता हा. भालू. आता भालू येतोय. तुम्हाला भालू दाखवतो. काय कमेंट करून सांगा मला. कारण इथे नाव नाही दिलंय. हे बघा इथे शामरुग आहे. पण हा शामरुग वेगळाच दिसतो. बघा शामरुग आहे. ते पहिले बघितले ते ह्याच काहीतरी जातीचे असतील. नाव नव्हतं त्याच्यावरती. हे शामरुग. चला पुढे जाऊया. जे बघितले ते लामा होता. अल्पाका पण होता त्याच्यामध्येच. सगळे मिक्स होते. आता काय माहित नाही. बघा आता तुम्ही. हवा स्वप्नील. अमेरिकन कोटी.
पक्ष्यांच्या ह्याच्यात. चला दोन लाल पोपट बसलेत, ऑरेंज ब्लू कलरचे. बिट्टू देखो, ये देखो बिट्टू बिट्टू कर रहा है, ये देखो बिट्टू. हा बघा किती मोठा पोपट आहे बघा. खाना खाना हो गया. हे बघा वरती पण पक्षी बसलेत बघा, कामगार पक्षी. चला आता जंगल सफारी बघून झालंय. आता आपल्याला जायचं आहे समोर पेट्स झोनमध्ये. दाखवतो तुम्हाला. खरंच आहे पेट झोन म्हणून, तिथे जायचं आपल्याला. झाली आहे, फुगली आहे मस्तपैकी. मोदीजी येणार आहेत, त्यांची रिहर्सल चालू आहे. आमचं बॅड लक बुलबुल बंद आहे, तर ते पण आपल्याला बघायला नाही भेटलं. म्हणजे ॲक्च्युली बंद म्हणजे ते नवीन होतं आहे, तर ते जे कोणी येईल नेक्स्ट टाईम त्यांना बघायला भेटेल. आता आम्ही ट्राय करू सरोवर डॅम. चला तिथे भेटूया आपण.
आम्ही रूमवर आलेलो आहे, कारण खूप लेट झाला. दिवस चांगला गेला, होतं बघण्यासारखं, पण जेवढं फिरणार होतो ते नाही फिरायला भेटलं. पहिली गोष्ट तुम्हाला बोललो, स्टॅच्यू ऑफ युनिटीची तिकीट ऑनलाईन बुक नव्हती झालेली आणि त्यात आम्हाला कळालं की आज बंद ठेवणार आहे. तर तिथे जाऊनही काय फायदा नाही झाला, कारण सोडतच नव्हते आतमध्ये. तर आम्ही जंगल सफारी बघितली. तिथे पण खूप टाईम वेस्ट गेला, कारण खूप पब्लिक आलेली. तर मोदीजी येणार बोलले तर सगळं त्यांनी बंदच ठेवलेलं, तर लोकांना माहितीच नाही. तर तिथे 2 तास जाणार, तिथेच पूर्ण दिवस गेला. त्यानंतर सरोवर डॅमच्या इथे आम्ही बोललो चला तिथे काहीतरी भेटेल, मग ते ठीक झालं. तिथे आम्ही लेझर शो बघितला, तुम्ही बघितलंच असेल. तर आता एवढे कष्ट करून घरी आलो आहे, तर नक्कीच सांगा तुम्ही व्लॉग कसा वाटला. आणि प्लॅनमध्ये थोडं चेंजेस आहेत, त्यात आम्ही डिस्कस करू. कारण उद्या बंदच असणार तर एक स्टे घेऊन अजून काय करू. तर आम्ही स्टे कॅन्सल केला आहे. उद्या भेटू तुम्हाला. कदाचित आम्ही जर एक प्लॅन बनवला तिथे भेटलो तर, नाहीतर मग तुम्हाला डायरेक्ट मी न्यू ब्लॉगमध्येच भेटू. त्याआधी लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा करा आणि मोठी गोष्ट सबस्क्राईब करा. चला बाय.